और प्रार्थना के बारे में ये सीख रहा था प्रार्थनेबद्दल हे शिकत होतो कि खुदा अपने मांगने वालों को आणि देव आपल्या मागणाऱ्यांना ज्यादा करके जास्त करून पवित्र आत्मा क्यों करना देगा। पवित्र आत्मा का करून देणार नाही। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। पढ़ेंगे हम वाचूया आम्ही लूका का 11 अध्याय लूकाचा 11 अध्याय और 13 वचन आणि 13 वचन। धन पढ़ना लूका का 11 अध्याय 13 वचन। विषय माइक देते अतः जब दो तुम मिनट पूरे होकर अतः जब तुम बुरे होकर अतः जब तुम बुरे होकर अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते हो, अच्छी वस्तुएं और बातों को देना जानते हो, तो तुम्हारा स्वर्गीय पिता उनको जो उससे मांगते हैं पवित्र आत्मा क्यों न देगा। पवित्र आत्मा क्यों न देगा। इंग्लिश में पढ़ता हूँ, ध्यान दीजिए मेरे तरफ। इंग्लिश वाचतो आहे का माझ्याकडे लक्ष द्या। And if even sinful persons like your आणि पापी मनुष्य तुमच्या सारखा देखील give your children तुमच्या लेकरांना what they need, जे त्यांना पाहिजे don't you realize that? हे तुम्हाला आठवतं का, लक्षात आहे का नाही? इसकी जानिए। याची जाणीव आहे का नाही तुम्हाला? Don't you realize that आणि याची जाणीव आहे का नाही your तुम्हाला? heavenly Father will do आणि तुमचा स्वर्गीय पिता ते करेल at least as much आणि कमीत कमी तेवढं and give the Holy Spirit to those आणि पवित्र आत्मा त्यांना देईल who ask for Him. जे त्याला मागतात। Praise the Lord. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। यहाँ इस वचन से हम सीखता है आणि या वचनाच्या द्वारे आम्ही शिकतो पवित्र आत्मा उनको मिलता है जो पवित्र आत्मा को मांगते हैं। पवित्र आत्मा हे त्यांना मिळतो जे त्याची मागणी करतात। Praise the Lord. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। जो कोई पवित्र आत्मा मांगता नहीं, जो कोणी पवित्र आत्मा जिसका मागत पवित्र नाही, आत्मा का बपतिस्मा हुआ नहीं, त्याचं पवित्र आत्म्याचं और बाप्तिस्मा मागता झालं नहीं, आणि तो मागत नाही, ऐसा कोई भी असा कोणी बात असा कोणी देखील गोष्ट प्रभु यीशु आपको देगा नहीं। प्रभूशी तुम्हाला देणार नाही। Praise the Lord. हालेलुया। तो मांगने के बाद तर मागल्यानंतर पवित्र आत्मा आपको मिले। पवित्र आत्मा तुम्हाला अगर मिळेल। मांगोगे नहीं जर मागणार नाही तो आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा मिलेगा नहीं। तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला मिळणार नाही। आप कोई भी हो, तुम्ही कुणीही ये असा जान लेना, हे जाणून घ्या, अगर आपको प्रभु यीशु से कीमती बातों को पाना है जर प्रभू येशूकडनं तुम्हाला मौल्यवान गोष्टी प्राप्त करायच्या तो आहेत आपको मांगना होगा। तर मागावं लागेल। मांगने के बाद ही मागितल्यानंतरच कीमती बातों को त्या मौल्यवान गोष्टींना खुदा बाप आपको देगा। देव पिता तुम्हाला हम देईल। मांगते हैं आम्ही मागतो कि प्रभु मेरे बच्चों को बुद्धि दे, माझ्या लेकरांना बुद्धी दे, प्रभु मुझे एक अच्छी औरत दे, त्याला एक चांगली बायको दे, मुझे घर दे, त्याला घर दे, मुझे नौकरी दे, त्याला नोकरी दे, मुझे अच्छी तनख्वाह दे, मला चांगला पगार मेरे दे, बच्चों को सुधार, माझ्या लेकरांना मेरे सुधार, बच्चों को पढ़ाई लिखाई में मदद कर। माझ्या लेकरांच्या अभ्यासामध्ये मदत कर। और ये सब बातें मांगते हैं और खुदा हमको देता है। हे सगळ्या गोष्टी आम्ही मागतो आणि देव ये आम्हाला खुदा की देतो। नजर में मामूली बातें हैं। आणि देवाच्या दृष्टिकोनामध्ये हे खुदा की साधारण नजर गोष्टी में आहेत सबसे कीमती बात है पवित्र आत्मा, आणि देवाच्या दृष्टिकोनामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती पवित्र और वो आत्मा आपको देना चाहता आणि है, तो तुम्हाला देऊ पर इच्छितो, वो उनको देता है जो मांगते हैं। परंतु तो त्यांना देतो जे त्याला मागतात। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। क्योंकि लिखा है मांगने वालों को ज्यादा करके खुदा देता है, कारण लिहिलेलं आहे मागणाऱ्यांना तो जास्त करून तो देतो। पवित्र आत्मा दे देता है। पवित्र आत्मा हा देऊ टाक। क्यों पवित्र आत्मा चाहिए? का पवित्र आत्मा इधर पाहिजे? देखो, पवित्र आत्मा क्यों चाहिए? पवित्र आत्मा का हम पाहिजे? सबको पवित्र आत्मा क्यों चाहिए? आम्हा सर्वांना पवित्र आत्मा का यीशु ने पाहिजे? बोला मैं जा रहा हूँ पिता के पास, आणि येशू बोलला की मी जात आहे पित्याकडे, और मैं तुमको अनाथ नहीं छोड़ूंगा, परंतु मी तुम्हाला अनाथ और सोडणार नाही। मैं जो पिता के पास जाकर तुम्हारे लिए एक मददगार भेजूंगा। आणि मी पित्याकडे गेल्यानंतर तुमच्यासाठी एक मदतगार मी Praise the Lord. पाठवेन। पवित्र आत्मा कुछ नहीं तो वो मददगार है। पवित्र आत्मा अजून काही नसून तो तुमचा मदतगार Praise the आहे। Lord. इस जमीन पर या पृथ्वीवर एक अच्छा एक चांगला साफ सुथरा स्वच्छ
सच्चा, खरा, ईमानदार ईमानदार, मसीह जीवन जीने के लिए पवित्र आत्मा आपको मदद करेगा। ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा तुमची मदत करेल. Praise the Lord. Hallelujah. अगर आप किसी बातों में कमजोर है जर तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये तो कमकुवत पवित्र आहात, आत्मा आपको सामर्थ्यशाली तर बनाएगा। पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्यशाली पवित्र बनवेल. आत्मा वो मददगार है कि वो आपको ताकत से भर देगा। पवित्र आत्मा तोच मदतगार आहे जो तुम्हाला ताकदीने भरेल. Praise the Lord. पवित्र आत्मा वो मददगार है पवित्र आत्मा तो मदतगार आहे. कि आपकी हालत खराब है तुमच्या परिस्थिती वाईट और आहे आपको समझ में नहीं आ रहा क्या करना आणि है, तुम्हाला कळत नाही की काय करावं, तो पवित्र आत्मा आपको यीशु ने की हुई बातों को याद तर दिलाएगा। पवित्र आत्मा येशूने ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र बाइबल में लिखा है पवित्र बाइबल वो मध्ये लिहिलंय, मददगार तुमको मेरी बातें याद दिलाएगा। तो मदतगार तुम्हाला माझ्या गोष्टी आठवण करून आपको देईल. प्रार्थना करने को नहीं आता, तुम्हाला प्रार्थना करायला येत नाही. पवित्र आत्मा आपको प्रार्थना करना पवित्र सिखाएगा। आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला Praise the शिकवेल. Lord. आपको वचन पढ़ना नहीं आता, तुम्हाला वचन वाचायला येत नाही. पवित्र आत्मा वो मददगार है कि आपको वचन पढ़ना के लिए मदद करेगा। पवित्र आत्मा तो मदतगार आहे जो वचन वाचण्यासाठी तुम्हाला मदत करेल. Praise the Lord. हालेलुया. आपको वचन समझ में नहीं आता, वचन तुम्हाला समजून येत नाही. पवित्र आत्मा वो मददगार है पवित्र आत्मा तो जो मदतगार आहे वचनों की गहराइयों को आपको समझाई देगा। आणि वचनाची खोलवर एकदम गंभीरता तुम्हाला समजून सांगेल तो. Praise the Lord. इसलिए हर एक मसीह भाई को और बहन को जरूरत है पवित्र आत्मा के बपतिस्मा म्हणून की। प्रत्येक ख्रिस्ती भावाला आणि बहिणीला पवित्र आत्म्याची ही गरज आहे. Praise the Lord. आणि पवित्र आत्म्याच्या Hallelujah. बाप्तिस्म्याची गरज आहे. हालेलुया। पवित्र आत्मा का बपतिस्मा का जरूरत है। आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. बगैर पवित्र आत्मा का कोई भी मसीह जीवन जी ही नहीं सकता। पवित्र आत्म्याच्या विना कोणी देखील ख्रिस्ती जीवन जगूच शकत आप नाही. क्रिश्चियन बनकर जिएगा, तुम्ही ख्रिस्ती बनून जगाल. क्रिश्चियन बनकर जिएगा। ख्रिस्ती बनून जगाल. सच्चा मसीह जीवन जीने के लिए पवित्र आत्मा का बपतिस्मा होना बहुत जरूरी परंतु है। एक खरा ख्रिस्ती बनून जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याची अत्यंत गरज और आहे. इसलिए उसको खुदा के पास हमको मांगना है। आणि म्हणून त्याला पवित्र आत्म्याला आम्हाला देवाकडे मागायचं आहे. प्रभु यीशु से माफी मांगते हैं। आणि प्रभू येशूकडे आम्ही क्षमा मागतो. प्रभु यीशु हमको माफ कर। आणि प्रभू येशू आम्हाला क्षमा करतो. प्रभु यीशु को मांगते हैं, प्रभु हम पर दया कर। आणि प्रभू येशूला मागतो, प्रभू आमच्यावर दया कर. प्रभु यीशु हम पर दया कर। प्रभू येशू आमच्यावर दया करतो. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्रभु यीशु से हम मांगते हैं, प्रभु हमको आपके प्यार से भर दे। प्रभू येशूला आम्ही मागतो की प्रभू तुझ्या प्रेमाने तो आम्हाला भर. और प्रभु यीशु हमको उसके प्यार से भर आणि प्रभू येशू दे। त्याच्या प्रेमाने तो आम्हाला भरतो. वैसे ही तसंच आपको पवित्र आत्मा का बपतिस्मा यीशु से मांगना है। आणि तसं पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्हाला येशूकडे और मागायचा आहे. यीशु आपको मांगने से भी कहीं अधिक ज्यादा पवित्र आत्मा से भर देगा। येशू जो आहे तुम्हाला मागण्याच्या पेक्षा कितीतरी जास्त पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने तुम्हाला फिर भरेल. आप देखेंगे कि कैसा मांगना आणि है। मग तुम्ही बघाल की कसं मागायचं आहे. फिर हम देखेंगे आणि मग आम्ही पाहूया कसं मागायचं आहे. कैसे मांगना है। कसं तो मागायचं आहे. यीशु ने हमको मांगना सिखाया। मग येशूने आम्हाला मागायला प्रभु शिकवलं. यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना। प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रभु यीशु प्रार्थना. ने कहा प्रभू येशू बोला, जब तुम प्रार्थना करे जेव्हा तुम्ही प्रार्थना करा कैसा करना। कसं करायचं. पढ़ेंगे मत्ती का 6 अध्याय 9 वचन। वाचूया मत्थ्याचं 6 अध्याय 9 वचन. पढ़िए मत्ती का 6 अध्याय मत्थ्य 9 6 वचन। अध्याय 9 वचन. अतः तुम इस प्रकार प्रार्थना करना, अतः तुम इस तरह से प्रार्थना करो, हे हमारे पिता, ऐ हमारे बाप तू जो स्वर्ग में है, तू जो स्वर्ग में है। बस इधर देखिए, इथे पहा. ये प्रार्थना हम हमेशा बोलते हैं। आणि ही प्रार्थना आम्ही नेहमी बोलत येतो. मैं ये प्रार्थना करीबन 28 साल से बोलता आणि हूँ। ही प्रार्थना मी जवळपास 28 पर वर्षांपासून प्रभु बोलत यीशु आहे. यहाँ क्या चाह रहे हैं परंतु प्रभू येशूची कि इच्छा या जब तुम ठिकाणी प्रार्थना काय? करो की जेव्हा तुम्ही प्रार्थना तो करा तुम्हारी प्रार्थना बकबक या व्यर्थ फालतू की बातें ना हो, आणि तुमची प्रार्थना ही व्यर्थ बडबड किंवा बडबड नसावी आणि व्यर्थ नसावी, ती अर्थहीन। अर्थहीन नसावी. प्रेज द लॉर्ड। तो जब तुम ये प्रार्थना करता है, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता इस प्रार्थना का अर्थ समझकर, मतलब समझकर आणि या प्रार्थना। प्रार्थनेचा अर्थ समजून तुम्ही त्याप्रमाणे त्याला बोलायचं आहे. बहुत सारे विश्वासी है खूप सारे इस विश्वासधार आहेत, प्रार्थना को करते हैं। त्या प्रार्थनेला करतात. हे आमच्या स्वर्गातील बाप, हे आमचे स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले तुझे जावे, नाम पवित्र मानले तुझे राज्य येवो, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो। तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे, जसे आम्ही आमची ऋणे आम्हास सोडलेली तसेच आहेत. तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि तसेच तू आमची ऋणे आणि आम्हास सोड. आम्हास परीक्षास आणू नको, आणि आम्हास परीक्षेस आणू नको, तर आम्हास दुष्टापासून सोड। तर आम्हास दुष्टापासून सोड. कारण की राज्य राज्य आणि सामर्थ्य आणि सामर्थ्य आणि गौरव आणि गौरव ही सर्व काळ ही सर्व काळ तुझीच आहे। तुझीच आहे. आमेन। आमेन. ये प्रार्थना ही प्रार्थना
तोते के जैसा रटो मत। आणि पोपटासारखी तोंडपाठ करू नका. कोई तो तुमको बोल रहा है, कोणीतरी तुम्हाला बोलतो, पास्टर तुमको बोल रहा पास्टर है, तुम्हाला या बोलतोय. तुम्हारे चर्च में बोली जा रही किंवा है। तुमच्या मंडळीत बोलली ये जात प्रभु आहे. यीशु चाहता है कि तुम ऐसी रटी रटाई प्रार्थना मत बोलो। आणि प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही अशी पाठ केलेली जब तुम पोपटासारखी प्रभु प्रार्थना यीशु करू ने नका. सिखाया हुआ प्रार्थना बोलते हो, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना तो वो बोलता, चाहता है कि तुम उसके अर्थ को जानकर समझकर उस प्रार्थना को दोहराना। तर त्याची इच्छा अशी आहे की ती प्रार्थना बोलत असताना ती प्रार्थना तुम्ही जाणा समजा आणि मग जाणून समजून मग ती त्याचा प्रार्थना अर्थ बोला. जाणून आणि त्याचा अर्थ समजून उस प्रार्थना को दोहराना। आणि ती प्रार्थनेला तुम्ही बोला. Praise the Lord। Hallelujah. प्रभु यीशु प्रार्थना के दोहराने के खिलाफ नहीं है, आणि प्रभू येशू प्रार्थनेच्या बोलण्याच्या वारंवार बोलवण्याच्या। वारंवार बोलण्याच्या विरोधात नाही. बड़े बड़े चर्चेसों में जाओ मोठमोठ्या चर्चमध्ये जहाँ जा. हजारों लोग आते त्या हैं, ठिकाणी हजारो ये लोक येतात. प्रार्थना उन चर्चेसों में बोली नहीं जाती। आणि ही प्रार्थना त्या चर्चमध्ये प्रभु बोलली यीशु जात ने नाही. सिखाया हुआ प्रार्थना वहाँ बोली नहीं जाती। प्रभू येशूने शिकवलेली प्रभु प्रार्थना त्या यीशु ठिकाणी शिकवली जात इसके नाही. खिलाफ नहीं है, प्रभू येशू ह्याच्या विरोधात नाही. प्रार्थना को दोहराने के खिलाफ यीशु नहीं है। प्रार्थनेनं वारंवार बोलण्याच्या विरोधात येशू प्रभु नाही. यीशु क्या चाहते हैं प्रभू येशू कि किती जब तुम ये प्रार्थना करो, की जेव्हा तुम्ही ही प्रार्थना इस प्रार्थना का मतलब समझो, त्या प्रार्थनेचा अर्थ समजून उसका घ्या मतलब समझकर प्रार्थना कर। आणि याचा अर्थ समजून मग प्रार्थना Praise the करा. Lord। Hallelujah. बिना अर्थ को जानकर सिर्फ बोलना आणि अर्थ न समजता नुसतं बोलणं. बोलना है, किसी ने तो भी बोला है, कुणीतरी सांगितलं हमारा चर्च बोलता है और इसलिए मैं भी बोल रहा हूँ, मी पण बोलतोय. तो इस प्रार्थना से आपको कुछ भी लाभ नहीं तर होगा। ह्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला काहीही लाभ खुदा होणार के नाही. लोगों, क्या आपने इस प्रार्थना में कुछ अलगपन नजर आता है क्या? आणि देवाचे लोक ह्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला काही आप वेगळं जो पण प्रार्थना दिसते करते हो तुम्ही जी प्रार्थना और प्रभु करता यीशु ने जो प्रार्थना किया, आणि जी प्रभू येशूने प्रार्थना केली आप जो करते हो, तुम्ही जी प्रार्थना और प्रभु करता, यीशु ने जो हमको प्रार्थना करना सिखाया, आणि जे प्रभू येशूने आम्हाला प्रार्थना करणं आपके शिकवलं प्रार्थना में तुमच्या और प्रार्थनेत प्रभु यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना आणि में प्रभू येशूने आपको शिकवलेल्या कुछ फर्क प्रार्थनेमध्ये नजर आता है क्या? काय फरक तुम्हाला दिसून येतो का? नहीं, नाही. मैं आज आपको बताता हूँ, बहुत फर्क है, आणि मी तुम्हाला आज सांगू इच्छितो खूप फरक बहुत फर्क है, खूप फरक आहे. बहुत फर्क खूप है। फरक आहे. आप जब इस प्रार्थना को ध्यान से पढ़ोगे, आणि जेव्हा तुम्ही या प्रार्थनेला व्यवस्थित वाचाल, आप दिल लगा कर पढ़ोगे, पढ़ना। मन लावून वाचा. मैं ये प्रार्थना बार बार गाड़ी पर भी दोहराता हूँ, आणि प्रार्थना जी मी वारंवार गाडीवर पण आम्ही बोलतो, या चलते फिरते मैं दोहराता हूँ, चालता फिरता मी जानकर बोलतो. समझकर दोहराता आणि हूँ। जाणून समजून क्यों? अर्थ समजून मी बोलतो. का? क्यों? का? क्योंकि ये प्रार्थना में कारण ह्या और प्रार्थनेत बहुत सारे मसीह के लोगों के प्रार्थना में जमीन आसमान का आणि फर्क है। खूप सारा विश्वासणाऱ्या लोकांच्या प्रार्थनेमध्ये खूप सारा पृथ्वी आणि आकाशाचा फरक असा आहे. इस प्रार्थना में फर्क क्या है मैं बता रहा त्या हूँ। प्रार्थनेत फरक काय जब आप सांगतो? इस प्रार्थना को पढ़ोगे, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला तो वाचाल इस प्रार्थना में तर ह्या प्रार्थनेत तू, तू तेरा, तुझा मेरा, माझा, तू मुझे ये दे, तू मला हे दे, तू मुझे वो दे, मला ते दे, मैं ये चाहता मी हे हूँ, इच्छा करतो, मेरी ये मर्जी है, माझी इच्छा मुझे आहे, ये चाहिए, मला हे पाहिजे, मुझे वो चाहिए। मला ते पाहिजे. ये शब्द ये प्रार्थना में आपको बिल्कुल भी नजर नहीं आएंगे। आणि हे शब्द या प्रार्थनेमध्ये अजिबात दिसून येत नाही. Praise the Lord, ये बहुत बड़ा फर्क है। हा मोठा फरक आहे. ये हाँ, पर ये बहुत बड़ा फर्क है। खूप मोठा फरक आहे. ये बहुत बड़ा फर्क है, मोठा क्योंकि फरक है। हमारी प्रार्थना, प्रभु मेरे लिए तू कुछ कर, आणि आमची प्रार्थना की प्रभु मेरे बच्चों को संभाल, माझ्या लेकरांना मुझे सांभाळ. घर दे, मला घर दे. मुझे दौलत दे, पैसा मुझे दे. तनख्वाह दे, पगार मुझे दे. आने जाने में सहायता कर। त्या जाण्यात सहायता करू. Praise the Lord। बहुतों की प्रार्थना मैंने सुनी है, आणि अनेकांची प्रार्थना मी ऐकली आहे. यही करते आणि हैं, हेच करतात. प्रभु मेरे पति को अच्छी बरकत दे, प्रभू माझ्या नवऱ्याला चांगला आशीर्वाद दे, मेरे पति के कामों में तरक्की दे, माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये मेरा उन्नती बच्चा दे. दारू पी रहा है उसको सुधार। आणि माझा मुलगा दारू ये पितो, सारे त्याला शब्द तू, तेरा, मैं, मेरा, मुझे दे, मुझे चाहिए, मुझे मर्जी ये है, ये सारे शब्द ये प्रार्थना में नहीं आणि है। हे सारे शब्द तू माझं मी मला असं दे, मला तसं दे, माझ्या लेकरांना असं कर, हे सगळं माझा स्वार्थचा. हे कुठलेही शब्द या प्रार्थनेमध्ये मैं, नाही. मेरा शब्द नहीं, मी माझा शब्द नाही, मुझे दे, मला दे. मुझे ये मला हे चाहिए, पाहिजे. ये शब्द इस प्रार्थना में नहीं आणि है। हे शब्द या प्रार्थनेत नाही. Praise the Lord, हालेलुया. praise the Lord। हालेलुया. और प्रभु यीशु क्यों चाहता है आणि प्रभू येशूची काय इच्छा आहे कि यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना हम दोहराए? की येशूने शिकवलेली प्रार्थना आम्ही बोलावी. क्यों चाहता है? काय इच्छा करतो? प्रभु चाहता है जब भी तुम प्रार्थना करो ना, आणि प्रभूची इच्छा आहे की जेव्हा पण आम्ही प्रार्थना करू यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना के अनुसार प्रार्थना। आणि येशूने शिकवलेली प्रार्थनेनुसार आम्ही प्रार्थना प्रभु ये करावी. चाहता है प्रभु इच्छा कि करतो. यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना के अनुसार तुम प्रार्थना आणि करो। येशूने शिकवलेली प्रार्थनेनुसार आम्ही प्रार्थना Praise the करावी. Lord। फिर क्यों चाहता है? मग काय इच्छा करतो? क्योंकि कारण वो हमको हमारे स्वार्थ की प्रार्थना से छुटकारा देना चाहता है। कारण तो आम्हाला आमच्या
स्वार्थी प्रार्थनेपासून आम्हाला सुटकारा देऊ इच्छितो, हमारी स्वतंत्र स्वार्थी करू प्रार्थना इच्छितो. है, हमारी स्वार्थी प्रार्थना। आमची स्वार्थी हम प्रार्थना सिर्फ हमारे लिए और हमारे बच्चों के लिए, हमारे परिवार के लिए, हमारे घर के लिए प्रभु के पास मांगते आम्ही हैं। फक्त स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या बायकोसाठी, लेकरांसाठी आणि घराण्यासाठी फक्त आम्ही गरजेच्या गोष्टी मागतो. और इसीलिए ये स्वार्थी प्रार्थना से प्रभु आपको छुटकारा दे आणि रहा है। म्हणूनच प्रभु अशा स्वार्थी प्रार्थनेपासून तुम्हाला मोकळं करू और इच्छितो. इसलिए प्रभु यीशु ने कहा कि जब तू प्रार्थना करे, आणि म्हणूनच प्रभु येशूने असं बोललेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना इस करा तरह से प्रार्थना करना। अशा पद्धतीने ऐ प्रार्थना. हमारे बाप, हे आमच्या स्वर्गातील पित्या, आप जो आसमान में क्षमा हैं। करा. हे आमच्या बापा, तू जो स्वर्गात आहे. ऐ हमारे हे बाप, आमच्या बापा, आप जो आसमान में तू है। जो स्वर्गात इधर आहे. देखो, इथे पहा. शुरुआत क्या है? सुरुवात काय आहे? शुरुआत क्या है? सुरुवात काय आहे? ऐ मेरे नहीं, हे माझ्या नाही, हमारे। वो आमच्या, हम सबका बाप है, आमच्या सर्वांचा वो बाप किसी आहे. एक का नहीं तो है। एकाचा नाही. अगर वो मेरा है, जर तो माझा आहे वो इसी समय आपका भी तर है। ह्याच वेळेस तुमचा पण आहे. इसलिए जब आप शुरुआत करते मग हो, तुम्ही जेव्हा सुरुवात करता, माझा म्हणण्यापेक्षा माझे हे म्हणजे- माझा बाप्पा, हे मेरे हे बोलणे- माझा देवबाप्पा, ऐ हमारे बाप, हे आमच्या देवबाप्पा, प्रेज द लॉर्ड, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा। इसमें कोई स्वार्थ है क्या? याच्यात काय स्वार्थ आहे का? अगर तुम बोलेंगे हे माझ्या स्वर्गातील बाप्पा, तर तुम्ही जर बोला की हे माझ्या स्वर्गातील बापा, तो ये स्वार्थी प्रार्थना हो। तरी स्वार्थी प्रार्थना होईल. इसमें माझा आ गया, और इसमें मेरा आ ऐ गया. मेरे बाप, हे माझ्या पित्या, स्वार्थ आ गया। स्वार्थ आला. और जहाँ आप बोलते हैं, ऐ हमारे बाप, परंतु जेव्हा तुम्ही बोलता की हे आमच्या बापा, आप सबको मिलाकर बोल रहे हैं। तुम्ही सर्वांना मिळून बोलत प्रेज आहात. द लॉर्ड। वापिस एक बार पढ़ेंगे, मत्ती का 6 अध्याय 9 वचन पढ़िए। परत एकदा वाचू मग त्याचं 6 ते 9 वचन. अतः इस प्रकार प्रार्थना करना, अतः तुम इस प्रकार प्रार्थना करो, हे हमारे पिता, ऐ हमारे बाप, तू जो स्वर्ग में है, आप जो स्वर्ग में हैं, तेरा नाम पवित्र माना जाए, आपका नाम पवित्र माना जाए। प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इधर देखो सर, इथे पहा सर्वांनी, ये बहुत जरूरी बात है, ही खूप गरजेची गोष्ट आहे. इम्पोर्टेंट, गरजेची, बहुत महत्वाची, इम्पोर्टेंट महत्वाची गोष्ट कि आहे. हम हमारी प्रार्थना जब भी शुरुआत करते हैं, की जेव्हा पण आम्ही आमची प्रार्थना सुरुवात करतो, इस तरीके से करें, अशा पद्धतीने बोला, ऐ हमारे बाप। हे आमच्या बापा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. इस रीति से आपको आपकी प्रार्थना शुरुआत करनी है। अशा पद्धतीने तुम्हाला तुमची प्रार्थना ही सुरुवात करायची. दूसरे लोग कैसे करते हैं, दुसरे लोक कसे दूसरे करतात, चर्च के लोग कैसे करते हैं, दुसऱ्या चर्चचे लोक कसे हमको करतात, नहीं जानना, आम्हाला नाही जाणून घ्यायचं. हमको उनके बारे में नहीं जानना। आम्हाला त्यांच्याबद्दल नाही यीशु ने जाणायचं. जैसा सिखाया, येशूने जसं शिकवलं, यीशु ने जैसा येशूने सिखाया, जसं शिकवलं, वैसा ही आप भी प्रार्थना करें। तसंच तुम्हीही प्रार्थना. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और जब आप करोगे, आणि जेव्हा तुम्ही कराल, सबसे बड़ी बात यह होगी, सर्वात मोठी गोष्ट आपकी होईल, प्रार्थनाओं का जवाब आपको जल्दी मिलेगा। तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला लवकर मिळेल. प्रेज द लॉर्ड। आपके प्रार्थनाओं का जवाब आपको बहुत बहुत जल्दी मिलते रहे। तुमच्या प्रार्थनेची उत्तर जे आहेत ते तुम्हाला खूप 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 लवकर मिळू लागतात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्यों चाहता है प्रभु यीशु आणि काय इच्छा करतो प्रभू कि येशू? हम शुरुआत में ऐसा कहे कि ऐ हमारे बाप? की आम्ही सुरुवातीलाच असं म्हणावं की हे आमच्या बापा. क्यों चाहता है? काय इच्छा करतो? इसकी वजह मैं बताता हूँ। याचं कारण मी तुम्हाला आज सांगतो. दुनिया में बहुत सारे मसीह लोग हैं, आणि आज जगामध्ये खूप सारे ख्रिस्तीजन वे आहेत. कैसी प्रार्थना करते हैं मैं ते बताता कशी प्रार्थना करतात तुम्हाला हूँ। प्रभु सांगतो. यीशु, प्रभू येशू, प्रभु यीशु, प्रभु येशू, प्रभु यीशु आमच्यासाठी हे कर, प्रभू येशू प्रभु आम्हाला यीशु हमारे लिए वो कर, प्रभु यीशु आमच्यासाठी ते प्रभु कर. यीशु हमारे बच्चे को संभाल। प्रभु यीशु प्रभु आमच्या यीशु नहीं कर सकता। प्रभू येशू नाही करू शकत. आपके लिए जो करेगा वो बाप करने वाला है प्रभु यीशु के नाम से। आणि तुमच्यासाठी जे काय करायचं तो बाप करणार आहे प्रभू येशूच्या हम नावात. अंत में प्रार्थना क्या करते आणि शेवटी हैं? प्रार्थना प्रभु करते यीशुच्या नावात मागतो, और आमेन। मसीह यीशु के नाम से मांगते हैं, आमेन. हम आखिर में प्रार्थना क्या करते हैं? आणि शेवटी प्रार्थना काय प्रभु करतो? यीशु के पवित्र नाम से मांगते हैं। प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो. किससे मांगते हैं? कुणाला मागतो? आपसे मांगते हैं। तो बापाकडे याद मागतो. रखें, जब आप प्रभु यीशु से कुछ मांगते हो तो प्रभु यीशु आपको कुछ भी नहीं दे सकता। आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रभू येशूकडे जर तुम्ही काय मागता तर हमको प्रभू येशू देने तुम्हाला वाला काही देऊ बाप शकत है। नाही. आम्हाला देणारा बाप हमको आहे. देने वाला आम्हाला देणारा बाप है, और बाप आहे. इसीलिए यीशु चाहता है आणि म्हणून येशूची कि इच्छा जब आहे, तुम प्रार्थना करो जब तुम तो प्रार्थना शुरुआत करो, ऐसी करो कि ऐ हमारे बाप। जेव्हा तुम्ही सुरुवात करा तुम्ही अशी सुरुवात करा, हे आमच्या बापा. तुम बाप से मांगो, तुम्ही बापाला मागा. तुम बाप से मांगो। बापाला मागा. प्रेज द लॉर्ड। आज दुनिया में मसीह लोगों को, आज जगामध्ये मसीह बहुत सारे ख्रिस्तीजनांना, मसीह लोग खूप सारे ख्रिस्तीजन
बाप से मांगते ही नहीं। बापाला येशू मागतच से नाही, मागते। येशूला मागतात. हम यीशु के पास गए थे, आम्ही येशूकडे हम गेलो, यीशु के पास गए आम्ही थे। येशूकडे गेलो. नहीं, नाही. यीशु के नाम से बाप को मांगना है। येशूच्या नावात बापाला Praise मागायचं. the Lord। और बहुत सारे मसीह लोगों को ये भी नहीं मालूम आणि खूप साऱ्या ख्रिस्ती जणांना हे पण माहित नाही. कि जो आसमान का खुदा है आणि जो स्वर्गातल देव वो आहे उनका बाप है। तो त्यांचा ये बाप. उनको नहीं मालूम, हे त्यांना नाही माहिती. ये उनको नहीं त्यांना नाही मालूम। माहिती. उनको लगता है त्यांना वो वाटतं खुदा है, तो देव आहे, वो दंड देता है, तो दंड देतो, वो न्यायाधीश है, न्यायाधीश वो है, बहुत कठोर है, खूप कठोर वो आहे, बहुत स्ट्रिक्ट है, खूपच वो कठोर आहे, शिस्तबद्ध है। शिस्तबद्ध आहे तो. ऐसा उनको लगता है। असं त्यांना वाटतं. पुराने नियम में बहुत सारे सेवक होकर गए, जुन्या काळात खूप सारे सेवक होऊन गेले. बहुत। खूप. दावीद, दावीद, सुलेमान, शलमोन, एलिशा, एलिशा, एलिया, एलिया, शमशोन, शमशोन, बहुत सेवक होकर गए। खूप सेवक होऊन गेले. इनको मालूम ही नहीं था कि वो आसमान का खुदा उनका बाप है। आणि त्यांना माहितीच नव्हतं की स्वर्गातील देव हा त्यांचा बाप आहे. Praise the Lord। Hallelujah. उनको लगता था वो खुदा है, आणि त्यांना असं वाटत होतं तो वो देव खुदा आहे, तो देव हमारा न्याय करेगा, आमचा न्याय करेल, हमको दंड देगा, हमारा दंड देईल, हमको ताड़ना देगा, हमारा शिक्षा करेल, हमको सजा देगा। आम्हाला शिक्षा करेल. वो बहुत खतरनाक न्यायाधीश आणि है। तो भयानक न्यायाधीश आहे. उनको यही मालूम था, की त्यांना तेच माहिती लेकिन होतं. परंतु नया नियम में यीशु आया, नवीन करात येशू नया आला. नियम में यीशु आया। नवीन करात येशू और आला. जैसे प्रभु यीशु ने आया, आणि जसा प्रभू येशू आला उसने खुदा को बोला, ऐ हमारे बाप। आणि तो त्यांनी देवाला बोलला, पहली "हे आमचा बार देव, यीशु ने खुदा बाप." की पहचान बाप के रूप में करवाई। पहिली वेळेस देवाची ओळख जी आहे ती प्रभू येशूने कि वो बापाच्या खुदा स्वरूपात नहीं केली. तो मेरा और आपका बाप है। तो देव नसून तो तुमचा आणि माझा बाप आहे. Praise the Lord। ऐसा वैसा नहीं, आणि असा तसा वो नाही. हमारा प्रेमळ पिता है। तो आमचा प्रेमळ ऐसी बाप पहचान आहे. आपके साथ और मेरे साथ आणि करवाई। अशी ओळख तुमची आणि माझी त्यांनी करून दिली. देखा गया तो यीशु का सच में वो बाप था, आणि पाहायला गेलं तर येशूचा खरंच तो बाप होता. सच में वो बाप था। खरंच तो बाप इसलिए होता. यीशु ने बोला है हमारे आणि बाप। म्हणून तो बोला की हे आमच्या और वो बाप आहे. हमको भी बोल रहा है परंतु आम्हाला कि पण तुम बोलता जब है प्रार्थना करो, की जेव्हा तुम्ही तुम प्रार्थना जब करा, प्रार्थना करो, जेव्हा तो तुम्ही तुम प्रार्थना करा, खुदा नहीं बोलना, देव बोलू तो नका, कहना तर म्हणा, हे हमारे बाप। हे आमच्या क्यों बापा. बोला? का बोलना? क्योंकि हम सब यीशु पर विश्वास करते कारण हैं। आम्ही सर्वजण कितने लोग यीशु पर विश्वास करते हैं? किती लोक येशूवर कितने विश्वास लोग यीशु करतात? पर विश्वास किती करते लोक हैं? येशूवर विश्वास अगर आप करतात? यीशु पर विश्वास करते हैं, जर तुम्ही तो येशूवर विश्वास बाइबल में करता, लिखा है बाइबलमध्ये आपको लिहिलंय, खुदा का बेटा और बेटी होने का अधिकार दे दिया। तुम्हाला देवाचा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार Praise दिला. the Lord। तो अगर आप खुदा का बेटी है आणि जर तुम्ही देवाचे पुत्र और मुलगी खुदा का आहे, बेटा है, देवाचा तो मुलगा आहे, खुदा का बेटी और बेटी खुदा को क्या पुकारेंगे? आणि देवाची मुलं आणि मुली तर देवाला काय बोलवतील? हाँ। बापा. और कैसा बाप? आणि कसा बाप? प्रेमळ पिता। प्रेमळ पिता. प्रेमळ पिता है, प्रेमळ बाप आहे वो तो. दंड देने वाला, तो दंड देणारा, सजा देने वाला, दंड देणारा, वो शिक्षा खतरनाक, देणारा, वो भयानक, न्यायाधीश न्यायाधीश ऐसा नहीं है। ऐसा नहीं. वो आपको प्यार करने वाला बाप है। तो तुम्हाला प्रेम करणारा बाप आहे. ये पहचान यीशु ने आपको मेरे को दी आणि ही ओळख तुम्हाला आणि मला प्रभू क्या? येशूने दिली. काय? कि तुम्हारा बाप प्यार करने वाला। की तुमचा बाप प्रेम पढ़ो करणारा. यूहन्ना का 1 अध्याय 12 वचन पढ़िए। वाचे एक योहान 1 अध्याय 12 वचन वाचे. यूहन्ना का 1 अध्याय 12 वचन। योहान 1 अध्याय 12 वचन. पढ़िए यूहन्ना का 1 अध्याय 12 वचन। योहान 1 अध्याय 12 वचन. त्यांनी त्याचा स्वीकार केला त्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. Praise the Lord। Hallelujah। त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। हिंदी में पढ़ो। परंतु हाँ। जितनों ने उसे ग्रहण किया, जिन्होंने उसे ग्रहण किया, उसने उन्हें खुदा की संतान होने का की संतान होने का अधिकार दिया। क्या दिया? क्या हम दिया? खुदा की संतान है। बोलो मैं खुदा की संतान हूँ। बोला मी देवाचा संतान बोलो आहे. मैं खुदा की बेटी हूँ। देवाचा बोलो मैं खुदा का बेटा हूँ। देवाचा मुलगा बोलो आहे. मैं खुदा की बेटी हूँ। बोलो मैं खुदा का बेटा हूँ। देवाचा मुलगा आहे. और खुदा मेरा बाप है। हे माझा बाप आहे. Praise the Lord। बोलो खुदा मेरा बाप है। हे माझा बाप आहे. बोलो खुदा मेरा बाप है। हे माझा बाप आहे. खुदा मेरा बाप है। हे माझा बाप आहे. ओ देव माझा बाप आहे। हे माझा बाप आहे. प्रेमळ पिता है। तो प्रेमळ पिता आहे. हालेलुया। वो प्रेमळ पिता है मेरा भाई। प्रेमळ पिता आणि तो प्यार प्रेमळ करता पिता है आहे. आपको। आणि तो तुम्हाला प्रेम Praise the करतो. Lord। इसलिए देखो आणि म्हणून बघा. आप यीशु से भी मांगते हो आणि येशूला पण मागता. तो भी बाप ही दे रहा है। आणि बापच देत आहे. Praise the Lord। Hallelujah। आप यीशु को मांग रहा है यीशुला मागत आहे. तो भी
तो तरी बाप यीशु के नाम से वो आपको दे ही रहा आणि है। बाप येशूच्या नावात तुम्हाला देतच आहे कभी कभी नहीं कि अचानक से बाप की याद नहीं आती, आणि कधी कधी अचानक बापाची आठवण दुख येत में नाही कष्ट में तकलीफ में, दुःखात त्रासात यीशु कष्टात रे येशू रे मदद कर रे। मदत कर रे आप यीशु को बुला रहे, येशूला पर बोलता. यीशु के नाम से बाप भी आपको मदद कर रहा है। येशूच्या नावात तुम्हाला Praise the बापच मदत Lord, करतो. praise the Lord, Hallelujah. Hallelujah, Hallelujah. Hallelujah। ये क्यों हो रहा है मालूम है? हे का होतं माहिती आहे? अभी तक आपको मालूम ही नहीं था कि मुझे बाप से प्रार्थना करनी है। कारण तुम्हाला आतापर्यंत माहितच नव्हतं की मला बापाकडे प्रार्थना करायची इसलिए यीशु से भी प्रार्थना किया तो भी बाप आपकी प्रार्थना सुन रहा आणि है। म्हणून येशूकडे जरी प्रार्थना केली देखील तरी देखील देव तुमची बाप तुमची प्रार्थना आहे इसलिए आज हमारे प्रार्थना में बदलाव आना चाहिए। आणि म्हणून आमच्या प्रार्थनेत बदल घडला बदलाव पाहिजे. यह, बदल हा मुझे यीशु के नाम से बाप के पास प्रार्थना, मला येशूच्या नावात बापाकडे प्रार्थना करायची. मेरा बाप तुझे सब कुछ देगा। माझा बाप मला सर्व काही देईल. Praise the Lord। हालेलुया. उस बाप का नाम है यहोवा ईरे। आणि त्या बापाचं नाव आहे यहोवा इरे. ईरे मतलब मालूम है क्या? इरे म्हणजे माहिती ईरे आहे का का? मतलब मेरी हर जरूरत पूर्ण करने वाला। माझी प्रत्येक गरज पुरवून देणार. बोलो मेरी हर जरूरत पूर्ण करने आणि वाला। प्रत्येक गरज पुरवून ईरे देणार. का मतलब है मेरी हर जरूरत पूर्ण करने इरेचा वाला। अर्थ आहे की माझी प्रत्येक गरज पूर्ण करणार. उसका और एक नाम है याचं अजून एक नाव आहे यहोवा राफा, यहोवा राफा. जिसका मतलब है याचा अर्थ आहे मेरे बीमार को चंगा करने वाला। माझ्या रोगांना आजारांना आरोग्य Praise the देणार. Lord। यीशु राफा है क्या? येशू राफा आहे का? नहीं, नाही. यहोवा राफा है। यहोवा राफा खुदा का नाम है ये। देवाचं नाव आपका आहे. बाप का नाम है यहोवा राफा। तुमच्या बापाचं नाव यहोवा वो राफा नाव तुमको आहे. चंगाई देगा। तो तुम्हाला आरोग्य Praise देईल. यीशु के नाम से। येशूच्या यीशु नावात के नाम से मांगो, येशूच्या कुछ नावात भी मागा. मांगो, काहीही कुछ मागा. भी मांगो, काहीही मागा. दिल खोल कर मांगो। हृदय उघडून मागा. आपको अच्छा लगा तो वो आप मर्जी आपके मन्नते सुनकर आपको दे देगा। आणि बापाला जर आवडलं तर तुमच्या हृदयातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण कर ऐकून तो देऊनच टाकेल. Praise the Lord, praise the Lord। Hallelujah. इसलिए हमारी प्रार्थना में बदल आना म्हणून आमच्या प्रार्थनेत बदल झाला है। पाहिजे. यीशु के नाम से बाप को मांगना है। येशूच्या नावात आम्ही बापाकडे और वो मागायचं. आपका प्रेमळ पिता है। आणि तो तुमचा प्रेमळ वो पिता आहे. कैसा पिता तो है? कसा पिता आहे? वो मेरा प्रेमळ बाप है। तो माझा प्रेमळ पिता आहे. Praise the Lord, Hallelujah. Hallelujah। Hallelujah. अपने प्यार करने वाले को और मांगने को वो ज्यादा करके देता आणि है। आपला प्रेम करणाऱ्याने आणि त्यांना मागणाऱ्यांना तो जास्त करून तो देतो. Praise the Lord, praise the Lord। Hallelujah. ज्यादा करके देता है। जास्त करून तो देतो. अभी और एक बात, गुप्तमय बात बताता हूँ। आणि आता अजून एक गुप्त्यातली गोष्ट सांगतो. पवित्र आत्मा का बपतिस्मा आप पाओगे, ज्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुम्ही प्राप्त कराल और जब पवित्र आत्मा आपको मिल जाए, आणि ज्या पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल और जब पवित्र आत्मा से आप भर आणि जाओगे, जो पवित्र आत्मा तुम्ही उधर भराल, देखो, उधर मत देखो, उसको संभालने के लिए उसका भी बाप बैठा है। अभी मैं क्या सिखा रहा हूँ? बाप है, आणि बाप वो आहे गिरने नहीं देगा उसको, पडू देना क्योंकि नहीं वो देगा। उसके कलीसिया में बैठा आणि है। त्याच्या मंडळीत तो बसलाय. Praise the Lord। Hallelujah. तेरे पैरों को ठेस ना लगे तुझ्या पायाला ठेस लागू और नये. रात को तुझे मच्छर भी ना काटे। रात्री तुला मच्छर पण इसलिए चावू बाप नये. दिन रात जागता है, वो सोता नहीं, ऊँगता नहीं। आणि मग बाप जो आहे तो रात्रंदिवस तो जागतो, तो झोपत नाही, Praise तो the डुलकी Lord। घेत उसको नाही. कुछ नहीं होगा, उधर देखो मत। त्याला काय होणार नाही, तिथे बघू नका. Praise the Lord। इधर देखो और सुनो, इथे पहा, वो ऐका. तुम्हारा प्रेमळ बाप तुम्हारे लिए क्या क्या करता इथे है। तुमचा प्रेमळ बाप तुमच्यासाठी काय काय करतो. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। Hallelujah। आगे लिखा है जब आप पवित्र आत्मा से भर जाओगे, पुढे लिहिले जेव्हा तुम्ही पवित्र जब आत्म्याने आपको भराल, पवित्र आत्मा का बपतिस्मा हो जाएगा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तो तुम्हाला पवित्र होईल. आत्मा अंदर से ही, पवित्र आत्मा तुम्हाला आतूनच अंदर से ही, आतूनच. आपके अंदर से ही जोर से पुकारेगा, आतूनच तो तुम्हाला जोरात जोर बोलेल. से पुकारेगा, जोरात हे बोलेल. अब्बा हे पिता। हे अब्बा हे पित्या. Praise the Lord। Hallelujah. अगर आप पवित्र आत्मा से भरे हो ना, जर तुम्ही पवित्र आत्म्याने वो भरलेला अंदर आहात, से ही आपके मुंह से निकालेगा, हे अब्बा हे पिता। तुमच्या आतूनच तो आवाज काढेल की ये हे लिखा अब्बा हे है. पित्या. हे लिहिलेलं आहे. आपने पवित्र आत्मा से भरा नहीं, परंतु तुम्ही पवित्र आत्म्याने भरला नाही इसलिए आपके मुंह से ये शब्द निकलते हैं। आणि म्हणून तुमच्या मुखात पढ़िए शब्द रोमियो का निघतात. 8 अध्याय 15 वचन। रोम 8:15 वाचूया. रोमियो का 8 अध्याय 15 वचन। रोमकरास 8:15 वचन. तुमने दासत्व का आत्मा नहीं पाया है तुमने दासत्व का आत्मा नहीं पाया है कि फिर भयभीत हो, कि फिर भयभीत हो, परंतु हाँ, लेकिन पुत्रों के समान पुत्रों के समान ले पालकपन का ले पालकपन का पवित्र आत्मा पाया है, पवित्र आत्मा पाया है, जिससे जिससे हम
हम हे अब्बा हे अब्बा हे पिता कहकर पुकारते हैं। देखो पवित्र आत्मा पाया हुआ व्यक्ति हे अब्बा हे पिता कह के पुकारेगा। पवित्र आत्मा प्राप्त केलेला मतलब व्यक्ती जिसको जो हे पवित्र आत्मा हे आत्मा का पिता म्हणून बोलेल. बपतिस्मा मिल गया है म्हणजे त्याला पवित्र आत्म्याचा वो बाप्तिस्मा यीशु को मिळाला नाही. नहीं, तो येशूला नाही. वो खुदा को हे अब्बा हे पिता कह के पुकारेगा और यीशु के नाम से उसको मिल जाएगा। आणि तो पित्याला जायतो हे अब्बा हे पिता म्हणून बोलवेल आणि येशूच्या नावामध्ये ते त्यांना मिळेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. तो पवित्र आत्मा का बपतिस्मा कितना जरूरी तर है। पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा किती तो गरजेचा पवित्र आहे. आत्मा हमारे अंदर से पुकार उठता है देखो- हे अब्बा हे पिता। तो पवित्र आत्मा आमच्या आतून ओरडून आरोळी मारतो हे अब्बा हे पित्या प्रेज द लॉर्ड। अब्बा हे अब्बा 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 अब्बा। यह एक इब्रानी शब्द है। अब्बा हा एक हिब्रू शब्द आहे. इब्रानी शब्द है हिब्रू शब्द आहे. जिसको इब्री भाषा का उच्चारण ऐसा है आणि हिब्रू भाषेचा उच्चारण असा आहे अब्बा हो अब्बा ह है ह आहे. अब्बा हो अब्बा ह मतलब म्हणजे पिता म्हणजे पित्या फादर पिता डैडी। वडील. प्रेज द लॉर्ड। अब्बा का मतलब अब्बा हाचा ये अर्थ इब्रानी शब्द है। हा हिब्रू शब्द आहे. सोचो विचार करा सोचो विचार करा. खुदा देव वो आप अपना बाप समझकर बात कर सकते तुम्ही तुमचा बाप समजून तुम्ही बोलू शकता. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। वो आपका खुदा कंपनी का बॉस नहीं कि हमेशा डांटे। आणि तो तुमचा कंपनीचा मालक नाही की तो नेहमी वो तुम्हाला खुदा डाकतो. बाप आणि तो देव वो पिता खुदा बाप आपके कंपनी का बॉस नहीं आणि तो देव पिता तुमच्या कंपनीतला मालक कि नाही. आपको डांटे तो तुम्हाला रागवो या वो हुक्म चलाने वाली पत्नी नहीं आणि किंवा मग अधिकार गाजवणारी बायको जो नाही. गालियां देती है और आपको श्राप देती है और गंदी गंदी बातें बोलती है। गाण्याच्या गाण्याच्या गोष्टी बोलते. वो आपका प्रेमळ पिता है। आणि तो तुमचा वो प्रेमळ पिता अब्बा है। तो अब्बा है। वो बाप है। तो बाप है। प्रेज द लॉर्ड। सोच कर देखो विचार करून ये बघा. आपको ये मौका मिलता है तुम्हाला ही संधी मिळते खुदा से बाप कहकर बात करने का। देवाला बाप करून बोलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड। ये सबसे पहली बात प्रार्थना के विषय में यीशु ने हमें सिखाई। आणि सर्वात पहिली गोष्ट प्रार्थनेबद्दल येशूने आम्हाला शिकवली. जब तुम प्रार्थना करो जेव्हा तुम्ही प्रार्थना कहो करा बोला ऐ हमारे हे आमच्या बापा. यीशु से मांगो मत। येशूला मागू नका. यीशु से आज से कुछ नहीं मांगना येशूला आजपासून क्योंकि काही मागू यीशु नका. क्या बोलता आणि है येशू काय म्हणतो पिता जो बोलता है वही मैं करता हूँ। पिता जो बोलतो यीशु मी ने ते बोला करतो. पिता जो बोलते हैं मैं वो करता येशू हूँ। बोलत आहे पिता जो तो सांगतो ते मी पिता करतो. को बोलो और पित्याला सांगा यीशु के नाम से बोलो यीशुच्या नावात और सांगा. पिता वो चीज आपके लिए करके ही रहेगा। आणि पित्याला जायचं तुमच्यासाठी ती गोष्ट करूनच प्रेज राहील. द लॉर्ड। विश्वास से बोलो विश्वासाने बोलो. पहाड़ मेरे सामने से हट जा। डोंगरा माझ्या पूर्ण निघून जा. यीशु के नाम से हट जा यीशुच्या नावात निघून और जा. पिता उस पहाड़ को आपके सामने से यीशु के नाम से हटाकर समुद्र में गिरा देगा। आणि पित्याचं आहे तुमच्या समोर तो डोंगर येशूच्या नावामध्ये तुमच्या समोर काढून समुद्रात टाकून दे. प्रेज द लॉर्ड। कितना भी बड़ा पहाड़ हो जाओ। ते पण मोठा डोंगर ये असो. पहाड़ मतलब क्या आणि हा डोंगर म्हणलं तर काय संसर्गिक पहाड़ है क्या? आणि संसारिक नाही. डोंगर आहे का नाही. ये पहाड़ नैसर्गिक। नैसर्गिक डोंगर आहे का ये नाही. पहाड़ वो है आणि हे जो डोंगर ते आपके आहे जीवनों में कष्ट है, तकलीफ है, परेशानी है, तुमच्या जीवनात जे दुःख कष्ट त्रास जिससे समस्या आप आहे छूट नहीं पा रहे। ज्याच्यात तुम्ही आपको सुटू लगता है ये शकत नाही. पहाड़ जैसी समस्या है। आणि डोंगरासारखी समस्या माझ्या पुढे आहे. देवाकडे मागा. खुदा से मांगो। देवाकडे मागा. यीशु के नाम से मांगो। यीशुच्या वो नावात बाप मागा. है तुम्हारा। वो बाप आहे वो तुमचा. बाप है तुम्हारा। तुमचा बाप वो आहे. प्यारा है। वो प्रेमळ आहे. वो उस पहाड़ को तुम्हारे जिंदगी से हटा कर रख त्या दे। डोंगराला तुमच्या जीवनात तो काढून बाजूला प्रेज द फेकेल. लॉर्ड। इसलिए आज से म्हणून आजपासून यीशु के नाम से बाप को मांगना। म्हणून येशूच्या नावात बापाला प्रेज द मागायचं. लॉर्ड। हमारी प्रार्थना का तरीका बदल। आमच्या प्रार्थनेची पद्धत पवित्र बदलूया. आत्मा को मांगो। पवित्र आत्म्याला बाप मागूया. मुझे पवित्र आत्मा का बपतिस्मा दे। बापा मला पवित्र आत्म्याचा मुझे बाप्तिस्मा दे. पवित्र आत्मा मददगार है, आपको प्रार्थना करने में आपकी सहायता कारण करेगा। पवित्र आत्मा मदतगार आहे. तुम्हाला प्रार्थना करण्यामध्ये तो मदत प्रेज द करेल. लॉर्ड। पवित्र आत्मा आपके कमजोरियों को हटाएगा। पवित्र आत्मा तुमच्या कमकुवत गोष्टींना काढून और एक टाकेल. बात, अजून एक गोष्ट, अगर आप व्यभिचार में हैं, जर तुम्ही विचारात आहात, झूठे हो, तुम्ही खोटारडे आहात, आप गंदी गंदी तस्वीरें देखते तुम्ही हो, घाणेरडे चित्रण पाहता, गालियां देते हो, शिव्या गाळता. आपको क्रोध आता है, मला राग येतो. आपको गुस्सा आता मला राग है, येतो. गुस्से में आप अपने बच्चों को अनाप शनाप मूर्ख, पागल, गधी, गाड़ो ऐसी शब्दों को उच्चारण आणि करते हो। रागामध्ये येऊन तुमच्या लेकरांना तुम्ही मूर्ख गाडवीन असं बोलता, उच्चारण करता या शब्दांना. पवित्र आत्मा का बपतिस्मा मांगो। पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मागा. पवित्र आत्मा का बपतिस्मा जिस दिन हो जाएगा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ज्या दिवशी सारे होईल, पापों से आप छूट जाओगे। सर्व पापात तुम्ही सुटता. पवित्र आत्मा आपको पापों पर जय देगा।
पवित्र आत्मा तुम्हाला पापांवर विजय देईल. व्यभिचार जैसे पाप पर जय देगा, व्यभिचारासारखं पापावर विजय देईल. शराब जैसे पाप पर जय देगा, दारूसारख्या व्यसन पर जय देगा, व्यसनांवर विजय देईल. शारीरिक वासनाओं पर जय शारीरिक देगा, वासनेवर विजय देईल. गालियों पर जय देगा, शिवीगाळ्यांवर विजय देईल. गुस्से पर जय देगा, रागावर विजय देईल. और बातों में पवित्र आत्मा आपका मदद करते हैं. प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र आत्मा तुमची मदत करेल. Praise the Lord. Hallelujah. इधर देखो, एक पति पत्नी, एक नवरा बायको इथे पहा. जब एक पति बच्चे पर गुस्सा होता है, आणि जेव्हा एक नवरा आपल्या लेकरावर राग करतो, बाप समझकर एक बच्चे पर गुस्सा होता है, बाप समजून आपल्या लेकरावर तो रागवतो. तो माँ बाप मिलकर गुस्सा करते हैं क्या? आई बाप मिळून रागवतात काय? नहीं, एक गुस्सा करता है तो एक राग दूसरी करतो, संभालती है. दुसरा शांत बसून Praise the Lord. सांभाळते. दूसरा गुस्सा करता तो पिता संभालता आणि है. आई जर रागवते तर बाप सांभाळतो. Praise the Lord. Hallelujah. वैसा पवित्र आत्मा हर बातों में आपको मदद करता तसं है. पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टीत तो मदत करेल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. पवित्र आत्मा आपको मदद के लिए ही भेजा है. पवित्र आत्मा तुम्हाला मदतीसाठीच पाठवलाय. प्रभु यीशु से प्रभू येशूकडं और पिता से आणि पित्याकडं मांगो. मागा. तो प्रभु यीशु कहने आपने बोला था ना, पवित्र आत्मा भेजेंगे. आणि प्रभू येशूला बोला की पवित्र आत्मा तुम्ही पाठवणार होता म्हणून पिता मागा. के नाम से मेरा बपतिस्मा पवित्र आत्मा से कर आणि दो. पिता के नाम से पित्याच्या नावात मेरा बपतिस्मा यीशु के नाम से कर दो. माझ्या पवित्र आत्मा से कर दो. पवित्र मुझे आत्मा से शब्द करो. याद नहीं ब्रदर, एक ही बार बोल सकता हूँ. मेरा लिखा हुआ मैं पढ़ता नहीं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप से बोलो, बापाला बोला मुझे पवित्र आत्मा का बपतिस्मा से कर दो. मला पवित्र आत्म्याच्या बाबतीत त्याने प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरेंगे भरणार आप सब बातों पर चल. तुम्ही सर्व गोष्टींवर विजय और एक प्राप्त बार करा. अजून एक पवित्र आत्मा से भरेगा ना, तो पवित्र आत्म्याने उसका भरेल. शरीर कभी भी बीमार नहीं गिरेगा. त्याचं शरीर कधी देखील आजारी पडणार प्रेज द लॉर्ड. कमजोरी होगी कमकुवतपणा येईल. नैसर्गिक रूप से, नैसर्गिक मौसम रूप से आने वाली बीमारी. आणि नैसर्गिक मौसम अभी धूप बहुत है ना, आता ऊन जास्त आहे तो धूप है तो मुझे भी चक्कर आई थी. आणि ऊन आहे की मला पण चक्कर आली होती. मैं परसों के दिन मेरी पत्नी को लेने के लिए जा रहा था, 3 बार एक्सीडेंट से होने से बचा. मैंने बोला भी, माझ्या बायकोला जेव्हा धड़कने वाला था, त्यावेळेस accident ऐसा होत मैं होता. गिर ही गया था. असं मी पडलोच इतना होतो. तकलीफ. एवढा त्रास. वो नैसर्गिक है, ते मौसम नैसर्गिक आहे. खराब है, आणि वातावरण धूप खराब है. आहे. ऊन आहे इसके वजह से हो रहा आणि है. याच्यामुळे होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर जो बड़ी बड़ी भयंकर बीमारियां दुनिया में हो रही है, परंतु मोठ्या मोठ्या आजारपण जे जगात होत आहे, पवित्र आत्मा से बपतिस्मा पाया हुआ व्यक्ति, पवित्र आत्म्याच्या बाबतीत बाइबल में लिखा है, बायबलमध्ये तेरे लिहिलेलं आहे. दुश्मनों को वो बीमारी होगी पर तुझे नहीं होगी. तुझ्या शत्रूंना ते आजारपण होईल पण तुला होणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. इसलिए पिता से प्रार्थना करो, म्हणून पित्याकडे प्रार्थना कर. पिता पित्या मुझे पवित्र आत्मा का बपतिस्मा यीशु के नाम से दे. मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा येशूच्या नावात दे. मैं पवित्र आत्मा से भरना मी चाहती हूँ. पवित्र आत्म्याला भरू इच्छिते वही आपका मदद कर. आणि तोच तुमचा मदत कभी कभी करा. आपको अकेला लगता है. तुम्हाला कधी कधी एकटं पण वाटतं. एक बहन के बारे में सुना आणि एका बहिणीबद्दल ऐकलं और बहन को ऐसा लगा आणि बहिणीला असं कि वाटलं अभी मैं जान दे दूं. आणि मी जीव देऊन टाका. मुझे जान दे दूं. मला जीव द्यायचा आहे. मुझे मरना. मला मरायचं आहे. और उसी समय वो पवित्र आत्मा से भर गई. आणि त्याच वेळेस ती पवित्र आत्म्याने क्योंकि वो भरली. अकेली थी, विधवा थी, कारण ती एकटी होती, विधवा होती यीशु पर भरोसा कर रही थी आणि ईश्वर और भरोसा करत अकेली होती. गिर गई. परंतु एकटी पति पडली. गुजर गया. आणि नवरा अब मैं वारला. क्या करूं, आता मी काय मेरे करू? बच्चों को कैसे संभालूं. आणि लेकरांना उसने कसं संभाळू? तैयारी कर ली, तिने तैयारी खाने में केली. जहर भी डाल दिया. आणि जेवणामध्ये विष पण बच्चों को भी टाकलं. खाने वाले और मैं भी खाएंगे. आणि लेकरांना उसी पण समय खावला, वो मी पण पवित्र खाणार. आत्मा से भर गई. त्याच वेळेस ती पवित्र और आत्म्याने जैसे भरली. पवित्र आत्मा से भर गई, अशी पवित्र आत्म्याने भरली मरने वाली बहन ने मौत पर जय पा आणि ली. मरत असताना बहिणीला Praise मृत्यू the विजय प्राप्त Lord. केला. उसका अकेलापन दूर हो गया. उससे एकटेपणा निघून और गेला. पवित्र आत्मा ने बोला, पवित्र आत्मा बोला, जगत के अंत समय तक यीशु तेरे साथ है. आणि जगताच्या शेवटापर्यंत हालेलुया, येशू तुझ्या सोबत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, हालेलुया. जीने की चाहत हो आणि गई. जगण्याची इच्छा वो जन्मली. बच्चों को जहर वाला खाना खिलाया आणि नहीं, लेकरांना वो विश्वाचं फेंक जेवण दिया. खाऊ दिले नाही आणि ते और फेकून दिलं. नए रीति से उसने जिंदगी शुरुआत की. नवीन रीतीने जीवन वही तो जगायला सुरुवात पवित्र केली. आत्मा से भरने वाला व्यक्ती सुसाइड नहीं करता, आणि पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती जो आहे तो आत्महत्या नहीं करता. आत्महत्या नाही करत. यीशु के साथ जीने की कोशिश करता. तो येशू सोबत जगण्याचा आइए प्रयत्न खुदा के करतो. लोगों प्रभु से मांगेंगे, या देवाकडे मागूया. प्रभु मुझे पवित्र आत्मा से भर. मला पवित्र आत्मा प्रभु मुझे पवित्र आत्मा से भर. ए बाप मुझे पवित्र आत्मा से भर. मुझे बपतिस्मा कर, मेरा बपतिस्मा कर, पवित्र आत्मा से बपतिस्मा कर. बोलो हर एक व्यक्ति आपको